मित्रांनो, CV AAA टेक्निक मधला दुसरा ॲक्रोनिम आहे व्ही. व्हीचा फुल फॉर्म आहे व्हिज्युअलायझेशन. आता व्हिज्युअलायझेशन ही प्रचंड सायंटिफिक टेक्निक आहे. शिवाय हे भीतीविरुद्धचं एक प्रभावी हत्यार आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे जेव्हा पण आपण आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तेव्हा आपण ती गोष्ट प्रत्यक्ष करत आहोत, फेस करत आहोत असं इमॅजिन करायचं. म्हणजे जर तुम्हाला पब्लिक स्पीकिंगची भीती वाटत असेल, मित्रांनो आता हा व्हिडिओसुद्धा एक्सप्लेन करण्यासाठी मी पब्लिक स्पीकिंग या भीतीचं उदाहरण देत आहे. पण तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या कोणत्याही भीतीसाठी ही टेक्निक वापरू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला पब्लिक स्पीकिंगची भीती वाटत असेल तर तुम्ही असं इमॅजिन करू शकता की मी प्रत्यक्ष लोकांसमोर उभा आहे, बोलत आहे, कॉन्फिडंटली बोलत आहे. माझ्या आवाजामध्ये माझ्या भाषणाच्या कंटेंटनुसार चढउतार होत आहे. माझे फेशियल एक्सप्रेशन अतिशय उत्तम आहेत. मी अतिशय छानपणे बोलत आहे. माझं बॉडी जेस्चरही छान आहे. शिवाय लोक वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट करत आहेत किंवा काही एक्सप्रेशन चेंज करत आहेत, पण तरीही मी मनाने स्थिर आहे आणि मी माझ्या भाषणाकडे पूर्ण फोकस्ड आहे आणि कॉन्फिडंटली बोलत आहे. आणि दिवसेंदिवस मी अशाच प्रकारे कॉन्फिडंटली बोलणार आहे आणि मी दिवसेंदिवस एक चांगला स्पीकर, एक चांगला ओरेटर होत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही व्हिज्युअलायझेशन केलं तर तुमची भीती हळूहळू कमी होईल. कारण ब्रेनला रिॲलिटी आणि इमॅजिनेशन यातला फरक कळत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं इमॅजिनेशन करता तेव्हा ब्रेनला असं वाटतं तुम्ही ती गोष्ट प्रत्यक्षात अंमलात आणत आहात, ती गोष्ट प्रत्यक्ष फेस करत आहात, ती गोष्ट प्रत्यक्ष करत आहात. आणि त्यामुळे तुम्ही जितक्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस कराल, जितक्या वेळेला तुम्ही व्हिज्युअलायझेशन कराल तेव्हा तुमची भीती कमी कमी होत जाईल. त्यामुळे तुम्ही अधिकाधिक व्हिज्युअलायझेशन करणं गरजेचं आहे. आणि जेवढं तुम्ही व्हिज्युअलायझेशन कराल तेवढी तुमची प्रत्यक्षातली पब्लिक स्पीकिंगची जी भीती आहे ती कमी होत जाईल. आणि तुम्ही ॲक्च्युअली जेव्हा पब्लिक स्पीकिंग करायला जाल तेव्हा तुम्हाला फार कमी भीती वाटेल. त्यामुळे ही जी टेक्निक आहे व्हिज्युअलायझेशनची ती कमीत कमी दिवसातून 2दा तरी करा. तर मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल आणि तुम्ही त्यावरती मात केली असेल तर ती तुम्ही कशी केली, त्यासाठी तुम्ही काय काय टेक्निक वापरलीत हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.